2 किलो कैरीचं लोणचं बनवायचं. त्यासाठी मार्केटमधून 2 किलो कैऱ्या आणल्या, ताज्या आणि फ्रेश आहेत. त्या आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. कैरी ही लोणच्यासाठी टणक आणि ताजी असावी. ती नरम किंवा पिकलेली नसावी. विशेष म्हणजे चवीला आंबट असावी. कैरी जर आंबट असेल तर तिखट मीठ मसाले घातल्याच्या नंतर त्याची चव खूप भारी लागते. विशेष म्हणजे त्यात जास्त दिवस मसाल्यात मुरल्याच्या नंतर फोडी पण खूप मस्त लागतात आणि लोणचं वर्षभर टिकण्यास खूप मदत होते. कैरी जर पिकलेली किंवा मऊ असेल तर लोणचं लवकर खराब होतं. 1 तासाभरासाठी पाण्यातच ठेवायचे आहेत, कारण सगळी घाण निघून जाते. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. पहा किती घाण पाणी झालंय. आता हे पाणी काढून टाकायचं आणि अजून एकदा पाण्याने धुवायचं, दुसरं पाणी घेऊन. हे तिसरं पाणी किती स्वच्छ आहे. 2 खूप घाण होतं. कैऱ्या पाण्याच्या बाहेर काढल्या. स्वच्छ धुतलेल्या कैऱ्याला हळद मीठ लावून ठेवायचं. धुतलेल्या कैऱ्यामध्ये 4 चमचे हळदी पावडर आणि 4 चमचे मीठ घालायचं आहे. चमचा हा सगळ्यात मोठा पाहिजे, मोठ्या आकाराचा. हळदी पावडर आणि मीठ चांगले मिक्स करून त्यावरती झाकण लावून ते 2 दिवसासाठी तसंच ठेवायचं आहे. 2 दिवसानंतर कैरीच्या फोडी ह्या हळद आणि मिठामध्ये छान मुरतात. पूर्ण मुरून त्याचं पाणी सुटतं आणि लोणचं घालण्यापूर्वी ते पाणी काढून टाकायचं आहे. लोणचं घालण्यापूर्वी अशी प्रोसेस करावी लागते. लोणच्यामध्ये हळद मीठ मिक्स झाल्याने लोणचं जास्त दिवस टिकतं. 2 दिवस पूर्ण झाले हळद मीठ लावून त्या कैरीच्या फोडीला. आता पाहूयात तरी किती पाणी सुटले किती नाही. मस्त रापल्या. 2 दिवस झाकून होतं. आता किती पाणी सुटले ते पाहूयात. खूप जड आहे, एक हाताने उचलत नाहीये. पाहूया कसं पाणी सुटले बघा. तरी हे पाणी काढून टाकायचं आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत ह्या फोडी. या फोडी सुकवण्यासाठी फॅनच्या हवेला टाकायच्या. कोरड्या झाल्या पाहिजेत, कारण त्याला मसाला व्यवस्थित बसला पाहिजे. यातलं पाणी काढून घ्यायचं पहिलं. सगळ्या फोडी चाळणीमध्ये काढून घेतल्या. आता त्यातलं पाणी किती निघाले ते पहा. पाणी किती निघाले, इतकं पाणी निघाले. आता 2 तासासाठी हवेला ठेवायच्या. अशा सुकवून घ्यायच्या. वरती फॅन लावायचा आहे. आता लोणचं तयार करायचं. यासाठी हे सर्व साहित्य घेतलं. मोहरीची डाळ 500 ग्रॅम आहे. मी लोणच्यासाठी लसणाचा पण वापर करणार आहे. लसूण निवडून घेतला आणि बारीक कट केलेला आहे. त्याच्या पाकळ्या कट केल्यात उभ्या साईजच्या. तो वाटला नाही. अख्खा लसूण आहे. जिरे, मेथ्या, लाल तिखट, लोणच्याचा रामबंधू मसाला, मीठ, हिंगाचा पण वापर करणार आहे. इकडे काही लवंग आणि काळी मिरी आहेत. कैरीच्या फोडी ह्या छान सुकल्यात आणि आता त्याचं लोणचं तयार करायचं.
सुकवलेल्या फोडी ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, कारण त्यामध्ये मसाला मिक्स झाला पाहिजे. गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 250 ग्रॅम तेल घालायचं. तेलाचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. आजकाल तर सगळे जवळपास घरामध्ये डाएटवाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आधी कमी तेलात बनवलेले लोणचं दाखवणार आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये लसूण फ्राय करून घ्यायचा. लसूण लालसर झाला की लवंग, मिरे, जिरे आणि मेथी ॲड करून ते परत 1 मिनिटासाठी फ्राय करायचं. एक मिनिटानंतर हिंग आणि मोहरी डाळ, गॅस बंद करून ते खाली उतरून घ्यायचं. 15 मिनिटांनी त्यामध्ये लाल तिखट आणि लोणचे मसाला घालायचा. तेल पूर्ण थंड झालं, त्यामध्ये रामबंधू मसाला घालायचा. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं, कोणाला कमी कोणाला जास्त लागते. याआधी मिठामध्ये मुरवल्यामुळं मीठ पण थोडंसं घालायचं आहे चवीपुरतं. ते सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि आता कैरीच्या फोडीमध्ये घातले तरी चालेल, कारण ते सर्व थंड झालंय. गरम तेल किंवा गरम मिश्रण लोणच्यात चालत नाही कैरीच्या फोडीमध्ये, कारण वेगळ्याच होतात. थंड करूनच ते ओतावं लागतं. हे लोणचं परफेक्ट पद्धतीचे झाले. यामध्ये लिमिटेड तेल नॉर्मली आहे. मस्त झालं लोणचं. आपल्याला जर अजून यामध्ये तेल हवे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, कारण लोणच्यातले तेल भातासोबत किंवा धपाटे, पराठे यासोबत खूप मस्त लागते. मी तुम्हाला त्या पण पद्धतीचे करून दाखवते. अजून मी 500 ग्रॅम तेल ॲड केलंय. पहा कसं मस्त दिसायलंय, रसरशीत. हे पण तेल कडकडीत करून आणि थंड करून त्यामध्ये ॲड केले. दोन्ही प्रकारचे लोणचे भारी झालेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.